आणि याच आंदोलनासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे रोहित पवारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। पवारांच्या वारसांनी उपोषण करणं महाराष्ट्राच्या पचनी पडत नसल्याचं सुद्धा हाके म्हणालेले आहेत। रोहित पवारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। मी मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती करेन की रोहित पवारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागू द्या, सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि 7-8 दिवस रोहित पवारांना तिथं उपोषण करू द्या। कारण पवारांच्या वारसानं शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणं हे महाराष्ट्राला पचनी पडत नाही। ज्या महाराष्ट्राचा 7-12 उद्ध्वस्त केला पवारांनी, ज्या महाराष्ट्रातली कारखानदारी सहकारी साखर कारखानी मोडीत काढून खाजगी कारखानदारी उभी केली पवारांनी, ज्या पवारांनी दूध उत्पादकांना दिशोधडीला लावलं, ज्या पवारांनी, त्याच पवार कुटुंबीय आणि आंदोलन हे कधी महाराष्ट्रानं आजपर्यंत ऐकलेलं नाही। त्यामुळे रोहित पवारांच्या या आंदोलनावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि 8-10 दिवस त्यांना अन्नत्याग नाही, अन्नत्याग आंदोलन त्यांनी करावं। विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आंदोलन करतोय, जर काय दगाफटका कराल पांडुरंग बघून घेईल। कारण पांडुरंगाच्या चरणी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अशा अपेक्षा आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही आजपर्यंत फसवलंय, पांडुरंगाला फसवायच्या भानगडीत रोहित पवार तुम्ही पडू नका।